नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण तालुक्याचे राजकीय वातावरण तापू लागले। इच्छुक उमेदवारांनी रणांगणात उतरायला सुरुवात केली असून खानापूर पंचायत समितीच्या लेंगरे गणात मात्र एक वेगळाच राजकीय प्रवाह दिसून येत आहे। लेंगरे गणातील महिला राखीव जागेसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मादळमुठी गावच्या उद्योजक युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्यवान भगत यांच्या पत्नी सौ कुसुम भगत यांची उमेदवारी करावी अशी ठाम आणि एकमुखी मागणी केली। यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट आमदार सुहास बाबर आणि विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी मांडली। या मागणीमुळे संपूर्ण लेंगरे पंचायत समिती गणाचे राजकीय वारे अचानक फिरले असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। विशेष म्हणजे ही मागणी केवळ राजकीय समीकरणापुरती मर्यादित नसून एका सामाजिक वारशाची पुढची पिढी राजकारणात येणार का याचीही उत्सुकता वाढली। मादळमुठी गावचे कैलासवासी कोंडीबा कृष्णा भगत यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला होता। त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेणारे सत्यवान भगत हे यशस्वी उद्योजक असून प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रेसर भूमिका बजावत आलेत। त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना विकासाभिमुख दृष्टिकोनातून कामकाज केले। त्याच पार्श्वभूमीवर सौ कुसुम भगत यांच्या रूपाने लेंगरे गणाला सक्षम, संवेदनशील आणि सामाजिक जाणीव असलेले महिला नेतृत्व मिळावे अशी अपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते शिवसेना नेतृत्वाच्या निर्णयाकडे, कारण जर ही उमेदवारी निश्चित झाली तर लेंगरे गणाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होणार यात शंकाच नाही। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।